15 जानेवारी महानगरपालिका निवडणुकांच्या मतदानाचा दिवस। प्रचाराचा दुराळा खाली बसल्यानंतर ठाकरेंचे भगवा गार्ड्स, भाजपचे बूथ एजंट्स यापैकी कोणती सिस्टीम वर्कआउट होते हे पाहण्याचा दिवस। पण दिवसाची सुरुवात होण्याआधी मध्यरात्रीच मुंबईत राडा झाला। शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांचे पुत्र मतदान केंद्रात शिरल्याने जोरदार धुमाकूळ झाला। त्यानंतर सकाळी मनसेच्या बालेकिल्ल्यातच दुबार मतदार सापडला, तर दादरमध्ये मराठी माणसांची नावं यादीतून गायब असल्याचं समोर आलं। पुण्यात काही ठिकाणी ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या, तर राज्याच्या मंत्र्यांचंच नाव मतदार यादीतून गायब असल्याचं समोर आलं। बुधवारी रात्रीपासून काय राडा झाला, मुंबईत दुबार मतदार सापडल्यावर काय घडलं, राज्यात कुठं कुठं काय घडतंय पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। मुंबईच्या चेंबूर भागात येणाऱ्या वॉर्ड क्रमांक 153 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांच्या सुनबाई तन्वी काते निवडणुकीला उभे आहेत। त्यांचा सामना ठाकरे गटाच्या मीनाक्षी पाटणकर यांच्याशी होत आहे। या वॉर्डात मध्यरात्री 12:30 वाजता मोठा राडा झाला। आमदार तुकाराम काते यांचे पुत्र तुषार काते हे त्यांच्या काही सहकाऱ्यांसह मतदान केंद्रावर रात्री 12:30 वाजताच्या सुमारास आत शिरल्यानं गोंधळ निर्माण झाला। काते यांच्यावर आक्षेप घेत ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ केला। मध्यरात्री सामान्य माणूस मतदान केंद्रावर जाऊ शकत नाही, मग शिंदे गटाचे पदाधिकारी आणि आमदार पुत्र बनावट ओळखपत्र घेऊन मतदान केंद्रात गेलेच कसे? रात्री 12:30 वाजता आतमध्ये गेल्याचा लाईव्ह व्हिडिओ आमच्याकडे आहे, पण त्या वाटून झाल्या, पैसे वाटून झाले, हा बाजार डोळ्यांसमोर दिसतोय असा प्रश्नही त्यांनी विचारला। हा सगळा राडा झाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यानंतर पोलिसांनी शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी रवींद्र महाडिक यांना ताब्यात घेतलं, तर तुषार काते आणि लक्ष्मण पांढरे पळून गेल्याचं बातम्यांमधून सांगण्यात येत आहे। मुंबईत मध्यरात्री हा राडा झाला, तर सकाळी चर्चा झाली दुबार मतदार सापडल्याची। दुबार मतदार दिसला तर तिथल्या तिथे फोडून काढा असा इशारा राज ठाकरेंनी जाहीरपणे दिला होता। त्यानंतर ठाकरे बंधूंनी दुबार मतदार रोखायला भगवा गाठ सुद्धा नेमले। त्यामुळे सकाळी नेमकं काय घडतं याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं। दादर वरळी भागात येणाऱ्या वॉर्ड क्रमांक 192 मध्ये मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार मतदान करायला आले होते। त्याचवेळी त्यांना मतदान केंद्रावर दुबार मतदार आढळून आले। एका महिला मतदाराचं नाव दुबार यादीत होतं, त्यामुळे या महिलेला मतदान केंद्रावर थांबवण्यात आलं। त्यांचं आधार कार्ड पाहून त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र भरून घेत त्यांना मतदान करण्याची परवानगी देण्यात आली। यावर ही सगळी निवडणूक आयोगाची चूक असल्याचं यशवंत किल्लेदार यांनी सांगितलं। दादरमध्येच मराठी मतदारांची नावं मतदार यादीतून गायब असल्याचे दावे करण्यात आले। वॉर्ड क्रमांक 192 मधल्या काही मतदारांनी आपलं नाव 192 मधून 191 मध्ये असल्याचं दाखवण्यात येत होतं, पण 191 मध्ये गेल्यावर सुद्धा मतदार यादीत नाव नव्हतं असा दावा केला। तर एका मराठी कुटुंबाने 192 मधून कुटुंबातल्या 5ही जणांची नावं गायब असल्याचा दावा केला। तर एक मराठी मतदार आपलं नाव नेमकं कुठल्या यादीत आहे हे शोधण्यासाठी तासभर कसरत करत असल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं। सुधीर क्षीरसागर नावाच्या एका मतदाराने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं, आम्ही दादरमध्येच राहतो, आमचा वॉर्ड आहे 192, आम्हाला दिलेल्या स्लिपमध्ये 191 लिहून दिलंय। सकाळी इथे येऊन पाहिलं पण नावच सापडत नाहीये। सुरुवातीपासून ज्या वॉर्डमध्ये मतदान करतो तिथून आमचं नावच गायब करण्यात आले असा दावा क्षीरसागर यांनी केला। नवी मुंबईत मतदानावेळी एक भलताच प्रकार घडून आला। वनमंत्री गणेश नाईक हे मतदानासाठी पोहोचले तेव्हा त्यांचंच नाव मतदार यादीतून गायब असल्याचं समोर आलं। त्यानंतर स्वतः गणेश नाईक माध्यमांशी बोलताना म्हणाले, नवी मुंबई महापालिका शाळा क्रमांक 94 मध्ये आम्ही मतदान करायचो। यावेळेला सेंट मेरी शाळेत आमचं मतदान असल्याचं सांगितलं। तिथं पहिल्यांदा गेलो तर तिथं रूम नंबर 9 नव्हती। इथं आल्यावर त्या यादीत आमचं नाव नाहीये हे समजलं। आता परत सेंट मेरी शाळेत चाललोय। मी इथला आमदार आहे, राज्याचा मंत्री आहे। जर आमच्याच बाबतीत अशी परिस्थिती असेल तर सर्वसामान्य मतदाराबाबत काय स्थिती असेल याचा अंदाज तुम्हीच घ्या। राज्य निवडणूक आयोगाचं नियोजन व्यवस्थित नाही। आमच्या कुटुंबातल्या एका बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या 3 जणांची नावं वेगवेगळ्या ठिकाणी आहेत असा आक्षेप नाईक यांनी घेतला। जवळपास तासभर शोधाशोध केल्यानंतर, प्रचंड कसरत केल्यानंतर नाईक यांनी मतदान केल्याचं सांगण्यात आलं। तर पुण्यात भाजपचे प्रचार प्रमुख गणेश बिडकर यांनी प्रभाग क्रमांक 24 मध्ये 4 ठिकाणी ईव्हीएम मशीन्स बंद असल्याचा आरोप केला। तर पुण्यात प्रभाग क्रमांक 26 मध्ये ईव्हीएम मशीन्स बंद असल्याचा आरोप झाल्यानंतर निवडणूक आयोगाचे इंजिनियर बंद पडलेले ईव्हीएम मशीन बदलण्यासाठी दाखल झाले आणि बंद पडलेले ईव्हीएम मशीन्स घेऊन गेले। त्यामुळे इथे बराच काळ गोंधळ निर्माण झाला होता। नाशिकमध्ये प्रभाग क्रमांक 13 मध्ये आरएसएसचे स्वयंसेवक रमेश गायधनी यांनी आपल्या नावावर बोगस मतदान झाल्याचा आरोप केला। तर परभणीत प्रभाग क्रमांक 6च्या मोमिनपुरा भागात 2 पक्षाच्या उमेदवारांमध्ये वाद झाला। त्यानंतर तातडीने पोलिसांची कुमक मागवण्यात आली। पिंपरी चिंचवडमध्ये अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केलाय। तर
ठाण्यातल्या सरस्वती शाळेमध्ये ईव्हीएम सकाळी 8:30 पासून बंद आहेत। जर अशा प्रकारे मशीन बंद पडत असेल तर याचा फटका मतदार राजाला बसणार आणि मतदानाचा टक्का ठाण्यात 50 ते 55% इतकाच राहणार, असा आरोप अविनाश जाधव यांनी केलाय। इचलकरंजीमध्ये भाजप उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आला। त्यावरून भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते समोरासमोर आले आणि वाद झाला। मीरा रोडवर उमेदवाराच्या नावाचा बिल्ला लावून भाजपचा पोलिंग एजंट मतदान केंद्रात शिरला। याबद्दल मनसेच्या शहराध्यक्षांनी आक्षेप घेतला आणि ही गोष्ट निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली, तरी कारवाई झाली नाही असं म्हणत फेसबुक लाईव्ह करत हा सगळा प्रकार समोर आणला आणि आतमध्ये प्रचार सुरू असल्याचा आरोप केला। राज्यात काही ठिकाणी दुबार मतदार सापडल्याच्या घटना घडल्या आहेत। दुबार मतदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं जाते, तर काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचा दावा करण्यात येतोय। सकाळपासून सेलिब्रिटी, राजकीय नेते आणि सामान्य मतदारांनी मतदानाचा उत्साह दाखवला असला तरी हा उत्साह किती टिकून राहतो, किती मतदान होतं आणि मतदान सुरळीत होतं का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुमच्या भागात मतदानावेळी काय घडतंय कमेंट करून नक्की सांगा आणि मतदान, निकाल आणि निकालाचं विश्लेषण पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।